नमस्कार मंडळी. लाखो महिलांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून मोठे बदल होणार आहेत. काहींचा लाभ थांबवण्यात आला तर काहींची शहानिशा सुरू आहे. नेमकं काय घडलंय, कोणाचे पैसे थांबलेत आणि पुढे काय होणार, संपूर्ण काही माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 2 मिनिटं लक्ष द्या. तर पात्रता तपासणीचं मोठं पाऊल राज्य सरकारने आता उचललं आहे. महिला व बालविकास विभागाने अर्जाची पडताळणी करण्यासाठी राज्यातील इतर विभागाकडून माहिती मागवली होती. या तपासणी अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाने सांगितलं की तब्बल 26,34,000 अपात्र लाभार्थ्याने सुकन्या योजनेचा लाभ घेतला आहे. म्हणूनच या तब्बल 27 लाख लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता हा मिळाला नाही. जर तुम्हाला देखील जून महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नसेल तर आपण समोर कारण पाहत अखेरकार तुम्ही अपात्र कशामुळे झालात तर पाहूयात. यामधील सर्वात पहिलं कारण म्हणजे काहींनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. म्हणजेच उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. 2 नंबरचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला होता. त्यामुळे आता या ठिकाणी कुटुंबातील एकाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा आणि शेवटचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे ते म्हणजे काही अर्ज पुरुषाच्या नावाने भरले गेले. हे थेट नियमांचे उल्लंघन असल्या कारणामुळे या सर्व पुरुषांचा लाभ आता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी आपण समोर पाहणार त्याचा तात्काळ परिणाम काय झाला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जून 2025 पासून या 26,34,000 लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तर यामध्येच मी तुम्हाला चांगली बातमी सुद्धा देणार आहे, ती पाहू शकता. ज्या महिलांची पात्रता निश्चित आहे अशा 2.25 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना जून महिन्याचा मानधन त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलं आहे. आणि स्थगित लाभार्थ्यांची शहानिशा म्हणजेच त्यांची चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी त्यांची तपासणी करत आहे. पात्र ठरल्यास त्यांना देखील परत एकदा त्यांचा लाभ हस्तांतरण करण्यात येईल. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होणार आहेत तर पाहू शकता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. यामध्ये सर्वात पहिला बदल म्हणजे पात्रतेचे अधिक कडक पडताळणी होणार. 2 नंबरला आहे एकाच कुटुंबातील लाभ मर्यादित असणार. 3 नंबरला आहे बनावट अर्जावर आता कार्य होणार. 4 नंबरला आहे पारदर्शक वितरण प्रक्रिया. तर अशा काही पद्धतीने 4 बदल तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून पाहायला मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आलंय का की तुम्ही अजूनही नियमित लाभ घेतात? खाली नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे आणि गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.